नमस्कार सर्वांना. आज आहे गुरुवार, तर आज मी बनवत आहे मोड आलेल्या मटकीची झटपट अशी भाजी. तर चला पाहूयात मालवणी पद्धतीने मोड आलेल्या मटकीची सोपी, झटपट आणि पटकन बनवता येणारी भाजी कशी बनवायची ते. तर त्यासाठी मी इथे छोटी कढई घेतली आहे. त्यात 2 टीस्पून तेल टाकत आहे. तेल गरम झाल्यावर त्यात मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून तो हलका लालसर कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे. इथे मी 2 कांदे घेतले होते बारीक चिरून. आता इथे मी कांदा भाजून झाल्याच्या नंतर त्यात मी थोडासा हिंग ॲड करत आहे. परतवून घेऊयात. आता मी इथे थोडीशी हळद टाकून घेणार आहे. त्यानंतर मी इथे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतले होते, ते मी इथे टाकत आहे. आता इथे आपण टोमॅटो व्यवस्थित शिजवून देऊयात. आता इथे टोमॅटो व्यवस्थित शिजले गेले आहेत. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यावर त्यात आपण इथे 1 छोटा चमचा आला, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची जी पेस्ट बनवून ठेवली होती ती छोटा 1 चमचा टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतवून घेऊ. कढईवर झाकण ठेवून वाफेवर टोमॅटो शिजवून घेऊ. पाहू शकता तुम्ही इथे टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे. आता यात मी घरगुती तयार असलेला मालवणी मसाला टाकून घेत आहे. 2 चमचे इथे मी मालवणी मसाला टाकून घेणार आहे. आपल्याला आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त त्याप्रमाणे आपण मसाला टाकून घेऊया. इथे आपले मसाले व्यवस्थित शिजून झाले आहे. आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी यात टाकून घेणार आहे. यात मी 1.5 चमचा चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आपण आता ही भाजी ढवळून घेऊया. आता मी यात गरम केलेलं पाणी ॲड करत आहे. 5-10 मिनिटे आपण यावर झाकण ठेवून वाफेवर मटकी शिजू द्यायची. आता इथे
ओल्या नारळाचं खोबरं, मी इथे किसलेलं ओल्या नारळाचं खोबरं टाकून घेणार आहे आणि आता आपण ढवळून घेऊया. तर मोड आलेल्या मटकीची अशा पद्धतीने बनवलेली सोपी झटपट भाजी आपण भाकरीसोबत देखील खाऊ शकतो आणि चपाती सोबत देखील खाऊ शकतो. तर तुम्हाला आजची माझी मोड आलेल्या मटकीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत बाय.